विदर्भातील सर्वात मोठी आणि नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत मुदत संपण्यापूर्वीच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। संस्थेच्या कार्यकारी परिषदेची मुदत सप्टेंबर 2027 मध्ये सांगणार आहे। मात्र तब्बल 15 महिने आधीच विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। शैक्षणिक वर्तुळात राजकीय हालचालींना आता वेग आलाय। याच मोर्चेबांधणीचा भाग म्हणून आगामी 31 मे रोजी शिवपरिवारातर्फे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांचा भव्य अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, न्यायमूर्ती भूषण गवई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह अनेक बड्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्यात। श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे काळमेघ यांनी या सोहळ्याची अधिकृत माहिती दिली आहे। माननीय अध्यक्ष साहेब आणि कोषाध्यक्ष साहेबांचा महोत्सवी सोहळा होत आहे। कसं या सोहळ्याचं आयोजन आहे आणि कुठली मान्यवर उपस्थित आहे? सेवाभावातून नेतृत्वापर्यंत एक अमृत प्रवास, हा अमृत महोत्सव श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख आणि कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप बाबू इंगोले यांचा अमृत महोत्सव आपण दिनांक 31 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी चौक येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। देशाचे लाडके नेते पद्मविभूषण खासदार श्री शरदचंद्रजी पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून देशाचे सरन्यायाधीश, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याकरता सहमती दर्शवली असून देशाचे लोकप्रिय नेते व केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर आणि अमरावती शहराचे प्रथम नागरिक, अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्री श्रीचंद्रजी तेजवानी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शिवपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती करण्यात येते आणि आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो।